या व्याख्यानमालेला ज्यांच्या स्मृती जोडलेल्या आहेत त्या श्री मोहनराव पाटील यांना मी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शिक्षण संस्थेचे संचालक माननीय साहेबराव तात्या जाधव साहेब, संस्थेचे सहसचिव माननीय श्री बळीरामजी भिंगोले गुरुजी, संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री अंकुशरावजी कानवटे साहेब, संचालक माननीय श्री सूरज पाटील, माननीय श्री TN कांबळे, या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर DG माने, उपप्राचार्य डॉक्टर अशोक जाधव, या व्याख्यानमालेचे संयोजक आणि ज्यांनी सुरुवातीपासून माझ्याशी संपर्क केला ते डॉक्टर नारायण कांबळे, अहमदपूरचे आमचे प्राध्यापक मित्र डॉक्टर नानासाहेब सूर्यवंशी, डॉक्टर विजयकुमार ढोले, जे इथं आवर्जून येणार होते असे माझे या परिसरातले मित्र काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही। ते महारुद्र मंगाळे आणि मोहित कादरी कार्यक्रमाच्या आधी मला भेटून गेले, ज्यांच्यामुळे या परिसरात मी पहिल्यांदा आलो 20 वर्षापूर्वी। ते आमचे मित्र आणि लेखक दमा माने, ज्यांच्यामुळे पुन्हा पुन्हा या परिसरामध्ये आलो। त्या इथल्या D.Ed. B.Ed. कॉलेजचे प्राचार्य आमचे पाटील सर, माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या साहित्याचे चाहते आमचे श्रीहरी वेदपाठक, आमच्या कवी असा विषय ठरलेला होता आणि आज सकाळपासून काहीतरी विषय बदलून पत्रिका समाज माध्यमावर फिरली असं मला समजलं। मला त्याची कल्पना नाही। बाप असा काहीतरी विषय दिला होता असं म्हणाले, पण या कवितेमध्ये बाप अंतर्गत आहेच, या विषयामध्ये बाप अंतर्गत आहेच, तो येणारच आहे या विषयामध्ये। पण बाप या विषयाचा एक घटक आहे, बाप हा स्वतंत्र विषय नाहीये। गावाकडे चल माझ्या दोस्ता ही माझी कविताच आहे आणि त्या कवितेचं शीर्षकच मुद्दाम या व्याख्यानाचं शीर्षक म्हणून दिलेलं आहे। मला जेव्हा व्याख्यानमालांचे संयोजक विचारतात की सर तुमचे विषय कुठकुठले आहेत, तर मी सहज म्हणून विचारत असतो की तुमचा श्रोतावर्ग कोण आणि कसा आहे, त्याच्यावर आपल्याला विषय ठरवता येईल। कारण कुठं अकॅडमिक श्रोते असतात, कुठं विद्यार्थीच असतात, कुठं महिलाच असतात, असा विविध प्रकारचा श्रोतवर्ग असतो। या वर्षी जवळजवळ ही माझी 10वी व्याख्यानमाला आहे। दरवर्षी विविध व्याख्यानमाला महाराष्ट्रातल्या पाहिलेल्या आहेत, पण या वर्षीची ही माझी 10वी व्याख्यानमाला आहे। कुंडलला DG बापू लाड क्रांती अग्रणी त्यांच्या नावाने एक व्याख्यानमाला घेतली जाते, भर चौकात व्याख्यानमाला घेतली जाते। यावर्षी समारोपाला भालचंद्र नेमाडे, जब्बार पटेल आणि मी होतो। मी तसा नियोजित पाहुणा नव्हतो, पण त्यांचा ऐनवेळेसचा पाहुणा येऊ न शकल्यामुळे मला गडबडीनं त्यांनी बोलावलं। त्या व्याख्यानमालेत मी 8 वर्षापूर्वी गेलेलोच होतो, पण गावातल्या चौकात ती व्याख्यानमाला घेतली जाते, सगळे चौकातले रस्ते बंद केले जातात आणि सगळा गाव त्या व्याख्यानमालेला येऊन बसलेला असतो। अशा वेळी वेगळा विषय घ्यायला लागतो। अगदी परवाच्या दिवशी सांगली जिल्ह्यात इस्लामपूरच्या जवळ कामेरी नावाचं मोठं गाव आहे, स्वातंत्र्य संग्रामामध्ये पराक्रम गाजवणारे स्वातंत्र्य सैनिक त्या गावात होऊन गेले। त्या गावामध्ये केवळ महिलाच एक व्याख्यानमाला घेतात। आयोजक महिला, संयोजक महिला, परिचय महिला, सगळं महिला करतात। महिलांकडून टाळ वाजल्या, हे खरं आहे। आणि 3-4 हजार महिला समोर बसलेल्या असतात। पुरुषही त्या व्याख्यानमालेला येतात वक्त्याचं नाव ऐकून, पण त्यांना कुठंतरी माग साईडला सांदीत कुंडीत बसावं लागतं, कारण पुढं सगळं महिलांचं राज्य असतं। तर तिथं वेगळा विषय घ्यावा लागतो। तिथं मी विषय घेतला होता मायबाई नावाचा, आणि कुंडलला विषय घेतला होता गावाकडे चल माझ्या दोस्ता असा। यावर्षी मिरजेला इथलं जे
खरे वाचन मंदिर नावाचं वाचनालय आहे, त्यांची व्याख्यानमाला आहे. यावर्षी त्यांचं 102वे वर्ष होतं, म्हणजे 102वी व्याख्यानमाला होती. त्या व्याख्यानमालेत मी गेलो होतो. ते म्हणले सर विषय काय ठरवायचा? तर त्यांना म्हटलं तुमचा श्रोता वर्ग कसा आहे? तर ते म्हणाले सर सगळे अकॅडमिक लोक असतात, बंदिस्त सभागृहात कार्यक्रम असतो. म्हटलं ते एखादा अवघड विषय दिला तर ऐकतात का? ते म्हणाले हो. आणि मग त्यांना मी विषय दिला होता शोध शेती संस्कृतीचा, आणि मी सलग 2.5 तास बोललो त्या विषयावर, आणि एकही श्रोता उठला नाही त्या 2.5 तासामध्ये, कारण तो मॉबच तसा होता. त्यांना अनुसरून तो विषय आम्ही ठरवलेला होता. इकडं खानदेशामध्ये शहाद्याला मोतीलाल पाटलांचं एक असंच मोठं शैक्षणिक संकुल आहे. त्या शैक्षणिक संकुलामध्ये व्याख्यानमालेला यावर्षी दुसऱ्यांदा मला बोलवलं होतं. 10 वर्षापूर्वी एकदा मी गेलेलो होतो. ते म्हणाले सर व्याख्यानाला विषय काय ठरवायचा? म्हटलं तुमच्याकडं खानदेशात मी येतोय तर मला बहिणाबाई चौधरीवर बोलायला आवडेल. म्हटले सर फार चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे बहिणाबाई चौधरीवर बोललो. तिथं सुद्धा 2.25 तास मी बोललो. त्यांनी सांगितलं की आमच्या खानदेशातल्या आमच्या जवळच्या बहिणाबाई, पण आम्हाला काहीच माहीत नसलेल्या गोष्टी आज तुमच्या व्याख्यानातून समजल्या. असं विविध प्रकारच्या वेगवेगळ्या व्याख्यानमालेंना मी जात असतो, आणि सगळीकडे एक विविध प्रकारचा मॉब असतो, श्रोता असतो. कुठं शिक्षण संस्थांच्या व्याख्यानमाला असतात. राजगुरुनगरला बुट्टे पाटील व्याख्यानमाला घेतली जाते, आणि त्यांचं शैक्षणिक संकुल प्रचंड मोठं आहे. त्यांची विद्यार्थी संख्या 7,000 आहे, आणि ते 7,000च्या 7,000 केवळ विद्यार्थी त्या व्याख्यानाला श्रोते म्हणून असतात. सुंदर मंडप घातलेला असतो, आणि अगदी शिस्तीत जमिनीवर ते 7,000 विद्यार्थी, कुणी इंजिनियरचे कुणी मेडिकलचे, पण सगळे शिस्तीत बसलेले असतात, जमिनीवर बसलेले असतात, खुर्च्या वगैरे टाकलेल्या नसतात. इथं कुठला विषय घ्यायचा तर बहुतेक पहिलीपासून ते विद्यापीठापर्यंत सगळीकडे माझ्या कविता अभ्यासाला आहेत. त्या पोरांनाही त्या कविता असतात, तर त्यांना अनुसरून त्यांच्या याला जास्त चांगला वाटेल असा विषय घेता येत असतो. बऱ्याच ठिकाणी शेतकरी संघटनेचे लोक कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यांना काय विषय द्यायचा तर त्यांना आम्ही विषय देत असतो कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कारण ते त्यांनीच उचललेलं गाणं आहे. विविध विषय. तेव्हा इथला आमचा कांबळे सरांचा, नारायण कांबळे सरांचा आमची चर्चा झाली, मॉबची चर्चा झाली, आणि मग विषय ठरला गावाकडं चल माझ्या दोस्ता. कारण इथे येणारी सगळी मंडळी ही प्रामुख्यानं गावाकडून आलेली आहे, खेड्यापाड्यातून आलेली आहे. श्रोतो वर्ग जो आहे तो प्राध्यापकानं, शिक्षक आणि प्राध्यापक वर्ग जरी असला तरी सगळ्यांचा शेतीशी संबंध आहे. तेव्हा आपण शेतीशी संबंधित विषय घेऊया असं कांबळे सरांचं आणि माझं ठरलं. आणि मग शेती संबंधित सुद्धा वेगवेगळे विषय आहेत. मी तुम्हाला सांगितलं तसं की शोध शेती संस्कृतीचा हा विषय पण घेता आला असता, पण आमचं असं ठरलं की ते म्हणाले सर तो फार अवघड विषय होईल जरा. म्हटलं ठीक आहे, आणि म्हणून आम्ही हा गावाकडे चल माझ्या दोस्ता हा विषय घेतला. आणि हेच शीर्षक इथल्या व्याख्यानाला देण्याचं आणखी एक कारण आहे, आणि ते कारण असं आहे की ही कविता मी 30 वर्षापूर्वी लिहिली. पहिल्यांदा तुमच्या या परिसरामध्ये मी 30 वर्षापूर्वी आलो होतो, आणि त्यानंतर आता हे मी इथं आलोय ते 6व्यांदा आलेलो आहे. 30 वर्षापूर्वी 1995 साली परभणीला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाला तुमचे प्राध्यापक श्रोते म्हणून आलेले होते. त्याच्यामध्ये द.मा. माने होते, आणि त्यांनी तिथंच माझी तारीख घेतली की सर आमच्या शिरूर ताजबनच्या कॉलेजच्या गॅदरिंगला तुम्हाला यावं लागेल. तेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो. त्याच्यानंतर 1997 साली इथं मराठवाडा साहित्य संमेलन झालं होतं. तो इतकं भव्य दिव्य संमेलन झालं होतं, मला अजूनही ती सगळी दृश्य आठवतात. मंडप आठवतो, व्यासपीठ आठवतोय, माझा कार्यक्रम आठवतोय, जेवणाचा मंडप आठवतोय, आलेले लोक आठवत आहेत, समागारकांचं भाषण आठवतंय. खूप मोठं असं साहित्य संमेलन. म्हणजे त्या काळात तर सगळ्यांचं असं म्हणणं होतं की जणू हे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. त्यानंतर एक तसं संमेलन लातूरला विलासराव मुख्यमंत्री असताना झालं होतं. त्याच्या आधी पहिल्यांदा जे भव्य दिव्य प्रमाणामध्ये मोठं मराठवाडा संमेलन झालं ते या भूमीवर झालं होतं. आणि त्या काळात मी नुकतीच ती कविता लिहिली होती, गावाकडं चल माझ्या दोस्ता, आणि पहिल्यांदा ती कविता मी सादर केली ती या भूमीवर, या मातीवर. आणि म्हणून मी असं ठरवलं की या मातीला न्याय देण्यासाठी आपण तोच विषय घेऊयात, कारण इथंच ती कविता माझी पहिल्यांदा मी म्हटली आणि प्रचंड गाजली.
आणि मला आठवतं की त्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये जवळजवळ मराठवाड्यातल्या निम्म्या कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य आलेले होते आणि त्यांनी इथंच माझ्या तारखा घेतलेल्या होत्या गॅदरिंगच्या या भूमीवर, आणि मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. मला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देणारी कविता पहिल्यांदा 27 वर्षापूर्वी या भूमीवर मी सादर केली, म्हणून मला तो विषय घ्यावा असं वाटलं. त्यानंतर मग आमचेच एक सहकारी मित्र ज्ञानोपासकचे इकडे प्राचार्य म्हणून आले, बालासाहेब सूर्यवंशी, त्यांनी पुन्हा बोलवलं मला. मधल्या काळातही पुन्हा एकदा गॅदरिंगला म्हणून आलेलो होतो. आमच्या पाटील सरांनी बीएड कॉलेजला बोलवलं मला 1-2 वेळा. या भागात, या परिसरात, या संस्थेत मी अनेकदा आलेलो आहे, येऊन गेलेलो आहे. तेव्हा हा विषय त्या दृष्टीनं घेतलेला होता की काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. हा विषय आणि ह्या कविता ह्यांचा एक माझा ग्रुप आहे. गावाकडं या नावाचा माझा कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहाची एक विलक्षण कथा आहे. मी इतक्या छोट्या खेड्यातून पहिल्यांदा वसमत सारख्या तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आलो. मॅट्रिकपर्यंत खेड्यापाड्यातच शिकलो मी. म्हणजे आमच्या गावात 4थी पर्यंत शाळा होती. आजोळी 5वी 6वी 7वीला आहेरवाडी नावाच्या गावात 3 किलोमीटर जाणं येणं केलं. त्याच्यानंतर 7 किलोमीटर अंतरावर हयातनगर नावाच्या गावामध्ये 7वी 8वी 9वी 10वी अशी 4 वर्ष जाणं येणं केलं. आणि नंतर मग मी तिकडे गेलो बहिर्जी कॉलेजमध्ये वसमतला. तिथे गेल्याच्या नंतर मला जो अनुभव आला की खेड्यातल्या मुलांना शहरातल्या मुलांनी चिडवणं, त्यांना अपमानास्पद वागणूक देणं, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणं, असं काहीतरी त्या पोरांच्याकडून वर्तन घडलं. आणि त्यानंतर हळूहळू ते सगळे माझे मित्र झाले ज्यांनी मला चिडवलं होतं ते. आणि त्या मित्रांना उद्देशून तेव्हा मी विचारलं की का रे बाबांनो, तुम्ही आता माझे मित्र झालात, पण सुरुवातीच्या काळात तुम्ही मला खूप चिडवलं, तुम्ही मला खूप त्रास दिला, असं का? तर त्यांनी सांगितलं की असं असं होतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला त्रास दिलेला आहे. बाळासाहेब नमस्कार. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या आठवणी आताच सांगत होतो मी, आणि त्या संमेलनात मी पहिल्यांदा ही कविता सादर केली होती, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडचा माझ्या दोस्ता, आणि तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि म्हणून या भूमीवर पुन्हा बोलताना तोच विषय मुद्दाम दिला असं मी त्या लोकांना सांगत होतो. तर त्या विद्यार्थ्यांना मी जे प्रश्न विचारले की तुम्ही मला का चिडवलं, तर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की तू जेव्हा पहिल्यांदा गावाकडून आलास तेव्हा तुझा कसला वेश होता, कसले कपडे होते, तुझी केशरचना कशी होती, तुझ्या पायात कुठली वाहनं होती, हे सगळं पाहून आम्हाला काहीतरी जोकर सारखं वाटलं असतो, म्हणून आम्ही तुला चिडवलं. मी म्हटलं मी असा का होतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर ते मित्र म्हणाले नाही, आम्हाला कधी तसा विचार करण्याची गरज वाटली नाही. मग त्यांना म्हटलं चला मी ज्या पार्श्वभूमीतून आलो ती पार्श्वभूमी तुम्हाला दाखवतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की मी पहिल्यांदा इथे आलो तुमच्या समोर तेव्हा का जोकर सारखा दिसत होतो ते. आणि मग त्यांना मी गावाकडे घेऊन गेलो. त्यासाठी ती कविता लिहिली होती, त्या विद्यार्थ्यांसाठी कविता लिहिली होती की काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आणि मग त्यांना गावाकडे नेऊन मी त्यांना माझा बाप दाखवला, माझी माय दाखवली, माझी बहीण दाखवली, माझी वहिनी दाखवली, माझा दादा दाखवला, माझं शेत दाखवलं, शेतातली झाडं झुडपं दाखवली, गाई वासरं दाखवली. हे दाखवली म्हणजे त्या प्रत्येकावर कविता आहे त्या पुस्तकामध्ये, त्याला परिचय करून देण्यासाठी. आणि मग त्याच्यात ही बाप नावाची देखील कविता आहे, जी कविता 21 वर्ष 5वीच्या पुस्तकात अभ्यासक्रमाला होती. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्टतो माझा शेतकरी बाप. ही कविता तुमचे बीएडचे विद्यार्थी सगळे पाठासाठी 100% ही कविता घ्यायचे, कारण अत्यंत लोकप्रिय कविता होती. तर ती कविता सुद्धा त्या पुस्तकात याचा भाग बनूनच आलेली आहे. बहिणीवरची कविता आहे, सगळ्या नात्यांवरच्या आणि शेतांवरच्या त्याच्यामध्ये कविता आहेत. तर ती कविता जी आहे ती कविता म्हणजे एका खेड्यातल्या मुलाचा शहरात शिकायला गेल्यावर जो अपमान झाला, त्या अपमानाच्या भावनेतून त्याच्या मनामध्ये स्वतःच्या गावाकडच्या खेड्याच्या जगण्याची जी अस्मिता निर्माण झाली, त्या अस्मितेचं गाण
म्हणजे ही कविता आहे. आणि मग नंतर ही कविता वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांनी उचलली. पण मी तेच सुरुवातीला अभिमानानं सांगितलं की ती कविता पहिल्यांदा मी लिहिल्यानंतर इथं या भूमीवर सादर केली आणि लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संघटनांनी त्यांचं गीत म्हणून ती स्वीकारली आणि महाराष्ट्रभर गाजवली. ती कविता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाच हिरवं राहणं, काळा माईन पिकवलं सोनं. काळा बापाच हिरवं राहणं, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कविता संपलेली नाही. मी मुद्दाम थांबलो. ही कविता एकदा मी मुंबईला श्रीमंत मुलांच्या शाळेत म्हणत होतो. किती श्रीमंत मुलांच्या शाळेत, तर मी 15 वर्षापूर्वी त्या शाळेत गेलो तेव्हा तिथल्या पहिलीच्या वर्गातल्या मुलांची फीस 1 लाख रुपये होती. आज किती माहित नाही. आणि मॅट्रिकच्या मुलांची फीस तेव्हा 10 लाख रुपये होती. ती काय म्हणजे केवळ श्रीमंतांच्या मुलांसाठी आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीनं काढलेली ती शाळा होती. तर त्या शाळेमध्ये माझ्यासारख्या फाटक्या शेतकऱ्यांवर कविता लिहायला कशाला बोलवलं असेल असा मला प्रश्न पडला होता. पण मी ज्या वर्षी त्या शाळेमध्ये गेलो 15 वर्षापूर्वी, तेव्हा तिथं कोकणातून ग्रामीण जीवनातून आलेले एक सावंत नावाचे प्राचार्य होते. आणि त्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप गाजत होत्या हा प्रश्न सगळीकडं. तर सावंत सरांना असं वाटलं की आपल्या इथं सगळे मध्यम वर्गातून श्रीमंत कुटुंबातून आलेली मुलं असतात आणि आपल्या देशाचे प्रश्न या मुलांना माहीत नसतात. तर या मुलांना आपल्या देशातला आजचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे शेतकरी आत्महत्या, तो त्यांना कळावा. म्हणून त्यांनी त्या वर्षी त्यांच्या महाविद्यालयाच्या त्या गॅदरिंगची जी थीम आहे ती थीम ठेवली होती शेतकरी. आणि मग सगळे कार्यक्रम त्या थीम भोवती गुंफले होते. बऱ्याच चांगल्या कॉलेजमध्ये थीम ठेवतात आणि त्या थीम भोवती सगळे कार्यक्रम गुंफतात. तर त्यांनी शेतकरी ही थीम ठेवली होती. आणि मग त्यांनी सगळे कार्यक्रम म्हणजे उद्घाटनाचा पाहुणा, समारोपाचा पाहुणा, बसवलेलं नाटक, बसवलेली गाणी, बसवलेली नृत्य, हे सगळे शेतकरी केंद्रित ठेवलेले होते. आणि मग समारोपाला कोण पाहुणा बोलवावा म्हणून त्या प्राचार्यांनी, तेव्हा नारायण सुर्वे जिवंत होते, त्यांना विचारलं की सर कोण पाहुणा बोलवावा. तर नारायण सुर्वे म्हणले अहो शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त कविता इंद्रजितने लिहिलेल्या आहेत, तर त्यातल्या त्यात आत्महत्येवर त्याने जास्त कविता लिहिलेल्या आहेत, इंद्रजितला बोलवा. म्हणून मला बोलवलं होतं, म्हणून मी गेलो होतो, म्हणून मी त्याने विद्यार्थ्यांसमोर ही कविता म्हणत होतो. तर तिथल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवण्याच्या ऐवजी तिथली पोरं हसायला लागली. म्हटलं का रे बाळांनो, का हसला? ते म्हणले तुम्ही काय कविता म्हटली? म्हटलं काळ्या बापाचं हिरवं रानं, काळ्या माईनं पिकवलं सोनं, त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ते पोरं म्हटली म्हणून तर आम्ही हसलो. म्हटलं काय झालं? ते म्हणले तुमचा बाप काळा आहे काय? काळ्या बापाचं हिरवं रानं अशी ओळ होती. तुमचा बाप काळा आहे काय? म्हटलं हो रे बाळा, शेतात काम करतो, रानात मातीत राबतो, काळाच माझा बाप. पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं. म्हणजे तुमची आई पण काळी आहे का? म्हटलं हो रे बाळा, माझी आई पण काळी आहे, बाप पण काळा आहे. त्याला विचारलं तुझी आई कशी आहे? म्हटलं गोरी पान आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, आई गोरी असले का वाईट थोडंच आहे. वडील कसे आहेत तुझे? म्हणाला आईपेक्षा गोरे पान आहे. म्हणलं तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आईवडिलांच्या रंगाची मला कल्पना आली होती, पण तू हसलास का?
तो म्हणला मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं का? म्हटलं सर कारण नाही सांगतायत पण मला हसू येतं. म्हटलं हसतोस आणि तुला तुझ्या हसण्याचं कारण नाही सांगतायत, पागल आहेस काय, वेडा आहेस काय? म्हटलं नाही ना सर. म्हटलं मग कसं काय तुझ्या हसण्याचं कारण तुला का सांगता येत नाही? म्हटलं नाही सांगतायत पण मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तू विद्यार्थी आहेस, तुला काही प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. म्हटलं आपल्या देशाला गुलाम कोणी बनवलं रे? म्हणाला इंग्रजांनी. माहिती आहे सर मला. म्हटलं मग गांधी महात्माला लोकमान्य टिळकाला जेलात कोणी टाकलं? म्हणाला ते सर माहिती आहे मला, इंग्रजांनी टाकलं होतं. म्हटलं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवाला फाशी कोणी दिली? म्हणाला इंग्रजांनीच दिली होती. म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय? म्हणाला गोरे. म्हटलं तुझा बाप कसा आहे? म्हटलं गोरा. म्हटलं इंग्रज गोरे. म्हणाला हो. म्हटलं तुझा बाप गोरा. म्हणाला हो. म्हटलं इंग्रज देशाचे कोण होते? म्हणाला शत्रू. म्हटलं तुझा बाप कोण आहे? इथं मुंबईत मंत्रालयात, सचिवालयात, एसीत, ऑफिसमध्ये बसून या देशाला फसवून, भ्रष्टाचार करून, तुझी लाखो रुपयाची फीस भरून या शाळेमध्ये तुला घालणारा तुझा बाप या देशाचा कोण आहे? त्याला तर्कानं मान्य करावं लागलं. शत्रू. म्हटलं पुढचा प्रश्न. म्हणाला काय? म्हटलं शत्रूला हसाव की मित्राला हसाव? म्हणाला सर प्रश्नच नाही, शत्रूलाच हसाव. म्हटलं मग तुझ्या बापालाच हस, हस तुझ्या बापाला. मग तो नाराज झाला. म्हटलं का रे बाळा नाराज दिसायला? म्हटलं तुम्ही माझ्या वडिलांचा अपमान करायले. म्हटलं तू आधी माझ्या काळ्या शेतकरी बापाला हसलास तेव्हा माझ्या बापाचा अपमान झाला हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे? आणि तुला कोणी सांगितलं म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व? आमच्या शिरूर ताज म्हणला आजूबाजूच्या एखाद्या खेड्यामध्ये ये, गोऱ्या माणसाला काय म्हणतात? म्हटलं काय म्हणतात? म्हटलं शहरातून एखादं गोरोपान माणूस येऊ लागलं आणि चावडीवर 4 माणसं बसलेली असली ती माणसं म्हणतात काय गोरं दिसायले, एखाद्या बाळातीन बाई सारखं. तो म्हणला असं का म्हणतात? म्हटलं त्याला कारण आहे. म्हणाला काय? म्हटलं आमच्याकडे फक्त बाळंतीन बाया गोऱ्या असतात. म्हणाला कसं काय? म्हटलं मी स्वतः पाहिलं. माझी आई जेव्हा माझ्या सगळ्यात लहान भावंडाला जन्म देण्यासाठी बाळंतिनीच्या खोलीमध्ये गेली तेव्हा आतमध्ये जाताना माझी आई काळी होती. आई बाळंतीन झाली. 15-20 दिवस तिला बाहेर येता आलं नाही. आम्हाला कुणी आतमध्ये जाऊ दिलं नाही. मिनमिनत्या दिव्याचा प्रकाश होता, आत काय चाललंय ते आम्हाला दिसत नव्हतं. पण 15-20 दिवसानंतर हातामध्ये एक छान लहान लहान बाळ घेऊन आई बाहेर आली. आई गोरी पान, तिच्या हातातलं बाळ गोरं पान. आईनं आमच्या बरोबर शेतात राबायला सुरुवात केली. 8 दिवसात आई काळी, तिच्या हातातलं बाळ काळं. तो म्हटलं असं का होतं? म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी तू आहेस, त्याच्यामुळे तुला कळायला पाहिजे असं का होतं. तो म्हणाला सर का होतं? म्हटलं मी तुला जेव्हा म्हणालो ना की तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची कल्पना मला आली होती तेव्हाच तुला कळायला पाहिजे. म्हणाला कसं काय? म्हटलं पाल कुठं असते? म्हणला घरात असते. म्हटलं घरात कुठं असते? म्हणला भिंतीवर किंवा छतावर असते. म्हटलं तिला ऊन लागतं काय? म्हणाला नाही. म्हटलं पाऊस लागतो काय? म्हणाला नाही. म्हटलं काटा मोडतो काय? म्हणाला नाही. म्हटलं मातीचा स्पर्श होतो काय? म्हणाला नाही. म्हटलं ऊन, वारा, माती, पाऊस ही काय आहेत रे? म्हणाला पंचतत्व. म्हटलं पंचतत्व म्हणजे काय? म्हणाला ईश्वराची रूप. म्हटलं ह्या ईश्वराच्या रूपापासून दूर गेला, उन्हात गेला, मातीत गेला की माणूस काळा होतो, गोरा होतो या दूर गेल्यावर, आणि पुन्हा मातीत आला, उन्हात आला की माणूस काळा होतो. त्याला म्हटलं तुला आणखी काही प्रश्न विचारू काय? तो म्हणला सर तुमच्या प्रश्नाची आता मला भीती वाटायली. म्हटलं नाही रे बाळा, सोपे प्रश्न आहेत. म्हणाला काय? म्हटलं तुला आपल्या काही देवांची नावं माहित आहेत काय? म्हणाला हो. म्हटलं सांग बरं. म्हणाला राम आहे. म्हटलं बरोबर आहे. म्हणाला कृष्ण आहे. म्हटलं करेक्ट आहे. म्हणाला विठ्ठल आहे. म्हटलं परफेक्ट आहे. म्हणाला कसं काय? म्हटलं विठ्ठल परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. रंगानं काळा आहे, वाणानं बुटका आहे, कमरेला धोतर आहे, डोक्यावर पागोटा आहे आणि एकादशीला कमरेवर हात ठेवून माझ्या बापाची वाट पाहत तो उभा असतो. तो परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. त्याला म्हटलं ज्या 3 देवांची नावं सांगितलीस त्या 3 देवांपैकी कोणता देव रंगानं गोरा आहे? तर रामाचं वर्णन पुराणामध्ये घननीळ सावळा असं करण्यात आलेलं आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा असा होतो. त्याचं नाव कृष्ण नाहीये, त्याचं नाव वासुदेव आहे. पण अंगणामध्ये लहानपणी हे जेव्हा लेकरू खेळायचं तेव्हा त्याचं दुसरं एक भावंड होतं बळीराम नावाचं. ते गोरं होतं आणि हे रंगानं काळं होतं. कारण ते बळीराम शहरात जन्माला आलेलं होतं आणि हे खेड्यातून आलेलं गवळ्याचं पोरग होतं. त्याच्यामुळे हे काळं गोरा अंगणात खेळायचे
आणि त्यांची आई लाडानं यशोदा त्यांना रंगावरून हाक मारायची. आपणही पाहतो ती आई लाडानं हाक मारते, ए काळ्या इकडे ये, ए गोऱ्या इकडे ये. तसं त्या बळीरामाला म्हणायची, ए गोऱ्या इकडे ये, आणि या वासुदेवाला म्हणायचे, ए काळ्या इकडे ये. आणि हे काळ्या संस्कृत मध्ये म्हणायचं असेल तर कृष्ण म्हणावं लागतं. त्यालाच आपण श्री लावलं. श्रीकृष्ण म्हणजे श्री काळ्या, त्यालाच आपण श्रीकृष्ण म्हणजे श्री काळ्या केलं. त्याला म्हटलं, ज्या देशात, ज्या धर्मात आणि ज्या संस्कृतीत जन्माला आलास त्या देशाची, त्या धर्माची आणि त्या संस्कृतीची आराध्य दैवत काळी असताना आपण काळ्या रंगाला हसतो, म्हणजे आपल्या देशाला, धर्माला आणि संस्कृतीला हसतो. हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे? म्हटलं सर नाही ना. म्हटलं आता आलं ना? म्हणाला हो. म्हटलं हसशील का आता माझ्या काळ्या बापाला? म्हणाला सर आता नाही हसणार. म्हटलं माझ्या बरोबर ते कडवं पुन्हा म्हणशील? म्हणाला हो. आणि मग ते कडवं आम्ही त्याच्या सोबत पुन्हा म्हटलं. काळ्या बापाच हिरवं राहणं, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळा बापाच हिरवं राहणं, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. त्याला म्हटलं तुला गोड खायला आवडतं का कडू रे? म्हटलं सर असा काय प्रश्न विचारायला, मुलांना गोडच खायला आवडतं ना. म्हटलं तुला गोड खायला आवडतं ना? म्हणाला हो. म्हटलं गोड पदार्थ कशापासून तयार होतात? म्हटलं साखरेपासून तयार होतात. म्हटलं साखर कुठून येते? म्हणलं डब्यातून. शहरातल्या मुलांना शेतातलं कुठून काय येतं हे माहीत नसतं. मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी विट्याला झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी पु ल देशपांडेंनी, तेव्हा मुंबईत राहत होते ते, आता तर पुलं नाहीयेत, पण तेव्हा ते मुंबईत राहत होते, तर मुंबईतल्या त्यांच्या शेजारच्या मुलाचा एक अनुभव सांगितला होता. आणि तो नंतर महाराष्ट्रभर खूप गाजला होता. की त्यांनी शेजारच्या मुलाला विचारलं होतं की बाळा दूध कोण देतं? तर त्यानं गाई म्हशी शेळ्या पाहिलेल्याच नव्हत्या, त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की दारात दूध घेऊन येणारा भैयाच दूध देत असतो. त्याच्यामुळे त्याला विचारलं दूध कोण देतं? तर तो भैया देतो असं म्हणाला होता. तसं या मुलाला विचारलं साखर कुठून येते? तर म्हणलं डब्यातून. म्हटलं डब्यातून येत नाही, त्याच्या आधी ती दुकानात असते. म्हटलं सर माहित आहे मला. म्हटलं दुकानातून येत नाही, त्याच्या आधी ही साखर आमच्या मराठवाड्यामध्ये साखर कारखान्यामध्ये तयार होते. म्हटलं ते पण मला माहित आहे. म्हटलं साखर कारखान्याच्या आधी ही साखर कुठं असते माहित आहे तुला? म्हटलं कशी असेल, तिथंच तर तयार होते. म्हटलं नाही, साखर कारखान्याच्या आधी ही साखर माझ्या बापाच्या शेतात ऊस नावाच्या वनस्पतीच्या रूपात उभी असते. तिला तलवारीसारखी दोन्हीकडून 2 पानं असतात. माझा बाप जेव्हा दारं धरायला भिजवायला आत जातो तेव्हा त्या पानांनी माझ्या बापाचं अंग कापतं, रक्त निघतं, जखमा होतात, पू होतो. माझा काळा बाप तिकडे शेतामध्ये अंगावर जखमा बाळगतो, तेव्हा तुझ्या शहरातल्या गोऱ्या बापाला साखर खायला मिळते. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाऊ ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.
कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं. तर त्या मुलाला अशा प्रकारे मी माझ्या गावाचा परिचय करून दिला. म्हणजे माझ्या वर्गमित्रांनाही त्यांच्यासाठी ही कविता लिहिली होती. पण हीच कविता मुंबईला पुन्हा एकदा त्या कॉलेजमधल्या माझ्या मित्रांच्या सारख्या मुंबईतल्या शेतीची अजिबात माहिती नसलेल्या मित्रांना सामोरं जाताना पुन्हा मला वेगळ्या पद्धतीनं ती कविता त्यांना समजून सांगावी लागली. ह्याच शहरातल्या पोरांना जेव्हा शेताला घेऊन गेलो आणि त्यांना माझे वडील दाखवले, म्हटले हे हा माझा बाप, आणि मग बापाचा परिचय करून देणारी त्याच्यामध्ये कविता लिहिली होती. कदाचित सकाळी जे सगळीकडे तुम्ही म्हणता की समाज माध्यमावर आजचा विषय बाप असं सांगितलं, ते कुणीतरी ते सांगितलेलं असेल. ती जी बापावरची कविता होती, कवितेचं नाव होतं बाप, पण मुळामध्ये ती शेतकऱ्यावर होती, कुठल्याही शेतकऱ्यावरची. ती काय माझ्या बापावरची कविता म्हणून नव्हती. शेतामध्ये माझी खूपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, अशी ती मी कविता लिहिली होती त्या पोरांना परिचय करून देण्यासाठी. आणि हे कवितेचं पुस्तक पण नुकतंच त्या काळामध्ये आलं होतं. एकदा पुण्यामध्ये, त्यालाही आता जवळजवळ 30 वर्ष झाली, 1995 सालचीच ती गोष्ट आहे. पुण्यामध्ये एक विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन होतं. त्याच्या उद्घाटनाला नाना पाटेकर, राम शेवाळकर आणि मी, आम्ही 3 जण होतो. त्यावेळेस मी ह्या शेतकऱ्यांच्या कविता म्हटल्या. ह्या कविता म्हटल्याच्या नंतर राम शेवाळकरांनी मला नंतर जवळ घेऊन विचारलं की अरे इंद्रजित, पूर्वी मी सुद्धा मराठवाड्यामध्ये नांदेडला प्राध्यापक होतो पीपल्स कॉलेजला, तू मराठवाड्यातला आहे, त्याच्यामुळे मला मराठवाड्यातल्या लोकांच्या विषयी जास्त प्रेम आहे, मला तुझ्यासाठी एक गोष्ट करायची आहे. म्हटलं काय सर? म्हणाले मी सध्या बालभारतीचा अध्यक्ष झालेलो आहे आणि सध्या 5वीच्या पुस्तकाचं काम सुरू आहे, तर एखादी तुझी कविता त्या पुस्तकात टाकावी असं मला वाटतंय. म्हटलं सर, मी शेतकरी हा विषय सोडून दुसऱ्या विषयावर कविता लिहित नाही. ते म्हणाले चालेल ना, शेतकरी या विषयावरची पण कविता चालेल. म्हटलं पण मग कशी कविता पाहिजे तुम्हाला? तर म्हणाले आमच्या काही 2-3 अटी असतात, त्या अटीत बसणारी ती कविता असावी. म्हटलं कुठल्या अटी? तर ज्या नेहमीच्या अटी असतात, कुठल्या जातीचा अपमान असू नये, देशाचा अपमान असू नये, धर्माचा अपमान असू नये, त्या जनरल अटी असतात. पाठ्यपुस्तकामध्ये अशा गोष्टी घेतल्या जात नाही. पण आणखी एक अट असते म्हणाले की ज्या वर्गात ती कविता अभ्यासक्रमाला लावायची त्या वर्गातल्या मुलांची आकलन कक्षा लक्षात घ्यावी लागते. समजा आता 5वीच्या पुस्तकात तुझी कविता मला लावायची, तर 5वीच्या वर्गातल्या मुलांना कळेल, समजेल, आवडेल, गुणगुणाविषयी वाटेल अशी ती कविता असावी. तर त्यावेळेला मी त्यांना ते गावाकडे चल माझ्या दोस्त पुस्तक दिलं. माझ्याजवळ नुकतंच ते आलेलं होतं. ते पुस्तक त्यांना दिलं आणि त्यांनी त्यातली ही बाप कविता अभ्यासक्रमामध्ये लावली आणि ती इतकी लोकांना आवडली 5वीच्या पुस्तकामध्ये, गावोगावच्या शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली ती कविता. म्हणजे इतकी लोकप्रिय झाली की 3 वेळा 5वीचं पुस्तक बदललं, पण ही कविता बदलली नाही. एकदा याच परिसरामधून एका शाळेमधून मला गमतीशीर निरोप आला होता. पाटील सर, गमतीशीर निरोप होता. काय निरोप होता? ते म्हणाले अहो सर, आमच्या शाळेत आज गंमत घडली. म्हटलं काय गंमत घडली? ते म्हणाले बदललेलं 5वीचं पुस्तक शाळेमध्ये आलं आणि आमच्या मराठीच्या गुरुजींनी ते पुस्तक चाळलं. ते म्हणाले की आधीची तुमच्या अभ्यासाला असलेली कविता त्यांना त्या पुस्तकात पुन्हा दिसली. तर त्यांनी मला आश्चर्यानं बोलवलं, अहो इकडे आहे, इकडे अहो सर. म्हणाले हे पहा ना, 5वीच्या पुस्तकात केवढी मोठी चूक झाली. ते म्हणले काय झालं? ते म्हणले अहो जुन्या अभ्यासक्रमातली एक कविता चुकून पुन्हा जशाला तशी छापली म्हणले 5वीच्या पुस्तकामध्ये. ते म्हणले कोणती कविता आहे? कुणाची कविता आहे? ते म्हणले इंद्रजित भालेरावांची कविता आहे. कोणती कविता आहे? ते म्हणले बाप कविता. म्हटले मग ती कशी काय बदलेल? नाही बदलणार. म्हटले का बरं? म्हणले बाप कधी बदलता येतो काय? बाप कधी बदलता येतो काय? म्हणून ती कविता बदलली नसेल. हा गमतीचा भाग सोडून द्या. पण जेव्हा जेव्हा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ 5वीचं पुस्तक बदलायचंय असं सांगत असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पत्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडे जात असत की काहीही करा, पण इंद्रजित भालेरावांची बाप कविता कृपा करून बदलू नका, कारण ती खेड्यातल्या मुलांना तीच कविता सगळ्यात जास्त आवडते.
त्याच्यामुळे ती कविता पुन्हा पुन्हा 3 वेळा अभ्यासक्रमाला लावली. चौथ्या वेळीही पुन्हा लावण्याचा आग्रह सुरू होता. तेव्हा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडे काही तक्रारी पण आल्या की एकच कविता एकाच कवीची पुन्हा पुन्हा अभ्यासाला लावताय, तुम्हाला दुसरे कवी दिसत नाहीत काय, दुसऱ्या कविता दिसत नाहीत काय. तर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला त्यावर विचार असा करावा लागला की लोकांना इंद्रजित भालेरावांची कविता पाहिजे, शेतकऱ्याची कविता पाहिजे, आपण तिसरीलाच त्यांची एक कविता लावून टाकू आणि नंतर 5वीची कविता बदलून टाकू. आणि म्हणून सध्या तिसरीच्या पुस्तकात दोस्त नावाची गायीच्या वासरावरची कविता, त्याच पुस्तकातली जी माझ्या वासराचा परिचय करून देणारी लिहिली होती त्या मित्रांना, ती कविता सध्या अभ्यासक्रमाला लावली तिसरीला. आणि मग 5वीच्या पुस्तकातून ही कविता वगळली, पण खूप लोकांनी नाराजी व्यक्त केली. ही कविता 7 कोटी मुलांना पाठ होती. तुम्ही म्हणाल हा आकडा कुठून काढला? हा आकडा मी राम शेवाळकरांनाच विचारला होता. शेवाळकरांना म्हटलं, सर तुम्ही माझी कविता अभ्यासक्रमाला लावली, खरं आहे, कवीला उत्सुकता असते ना. पहिल्यांदा लागली ती कविता अभ्यासाला, नंतर सगळ्या अभ्यासक्रमाला सगळीकडे कविता लागल्या, तो भाग वेगळा. पहिल्यांदा कविता लागली, म्हटलं सर किती मुलं माझ्या कवितेचा अभ्यास करतील? ते म्हणाले, इंद्रजित भालेराव तुम्ही आता चिंता करू नका, तुमची कविता महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेली आहे. 5वीला पुजणे हा मराठीतला वाक्प्रचार आहे, जी गोष्ट टाळून पुढे जाता येत नाही. महाराष्ट्राच्या 5वीला पुजली म्हणले तुमची कविता. ही कविता ओलांडून पुढच्या अनेक पिढ्या आता पुढे जाऊ शकणार नाही, ती कविता त्यांना शिकावीच लागेल. म्हटलं सर तरी मला आकडा सांगा. ते म्हणाले, इंद्रजित दरवर्षी बालभारती 5वीच्या पुस्तकाची 25 लाखाची आवृत्ती छापतं आणि 10 लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात. म्हणजे दरवर्षी तुझ्या कवितेचा 35 लाख मुलं अभ्यास करतील. 21 वर्ष ही कविता अभ्यासाला होती, म्हणजे 7 कोटी 35 लाख मुलांनी ती कविता अभ्यासली. आता तुम्ही म्हणाल की अभ्यासाला होती, ठीक आहे, पण सगळ्यांना पाठ होती हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? याची मला खात्री होती की ही कविता सगळ्यांना पाठ होती. ज्यांना कोणाला ती अभ्यासाला होती ती मुलं आज शिक्षक झाली, मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये ऑफिसर झाली, पण मला भेटलं की ती कविता म्हणून दाखवतात. हा एक भाग आहे. पण तुमच्या या भागातला एक किस्सा जवळच्या अंबाजोगाईचा तुम्हाला मी मुद्दाम सांगणार आहे की ही कविता किती लोकप्रिय होती. बाप कविता. अंबाजोगाईच्या जवळ पूर्वेला घाटनांदूर नावाचं गाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. घाटात आहे, गावाचं नाव नांदूर आहे, पण घाटात आहे त्याच्यामुळे त्याला घाटनांदूर म्हणतात, पण तेच नाव त्या गावाचं पडलं. तिथे एक सोमेश्वर विद्यालय आवाज ऐकायला एक सगळ्यांना बैटिंग हॅलो काय रविवारी काय म्हणलीस? आणलो का कवा?
ते पावती म्हणजे सोसायटी किती लिहून दिले होते घेतले तर त्या घाटनांदूरच्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून आमचे मित्र दीन फड होते. ते असंच पुन्हा पुन्हा शिरूर ताजबंद सारखं मला गॅदरिंगला बोलवायचे. 5 वर्ष झाली की म्हणायचे सर सगळी मुलं गेली, आता नवी मुलं आली, तुम्ही या पुन्हा मग त्यांच्या कॉलेजला गॅदरिंगला, मी शाळेला गॅदरिंगला जायचो. तर असंच मला वाटतं काहीतरी 17-18 वर्षापूर्वी त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला मी गेलो होतो. तेव्हा संध्याकाळची वेळ झाली, कार्यक्रम संपला आणि आता तुमच्या शिरूर ताजबंदच्या लोकांनी जसं सांगितलं की सर आमच्या इथं चांगली लॉज नाही, आम्ही अहमदपूरला तुम्हाला लॉजवर थांबवलंय, इथं चांगलं हॉटेल नाही, आम्ही तुमची जेवायची व्यवस्था तिकडे केली. तसं मला तिथल्या दीना फड सरांनी सांगितलं की सर आमच्या या घाटनांदूरला चांगलं हॉटेल नाही, तर आम्ही तुम्हाला अंबाजोगाईला नेऊन जेवू घालतो आणि मग तुम्ही परभणीला निघून जा. मग आम्ही निघालो. अंधार पडलेला होता. तिथून 20 किलोमीटर अंबाजोगाई, 10 किलोमीटर आम्ही पुढे आलो. किर्र अंधार पडलेला, घाटाचा रस्ता आणि आम्हाला आवाज ऐकू आला माझ्याच कवितेचा. शेतामध्ये माझी कोपर, तिला बोराटीची झापर, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. मी फडसरांना म्हटलं, फडसर ही कविता मी तुमच्या गॅदरिंग मध्ये म्हणताना तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही टेप केली का? तेव्हा नुकतेच मोबाईल आलेले होते. ते म्हणाले नाही सर. म्हटलं मग आवाज कुठून येतोय? ते म्हणले आवाज सर बाहेरून येतोय. म्हटलं बाहेरून येतोय? किर्र अंगारामध्ये डोंगरातून आवाज येतोय. मनातल्या मनात म्हटलं महाराष्ट्रातल्या मुलांना माझी कविता आवडू लागलीच आहे, पण महाराष्ट्रातल्या भूतांना पण आवडू लागली का काय? कारण एवढ्या किर्र अंगारामध्ये बाहेरून भूतांशिवाय दुसरं कोण कविता म्हणणार आहे? तर ते म्हणले सर नाही, बाहेरूनच आवाज यायला. आम्ही गाडीच्या काचा खाली केल्या. कुठून येतोय आवाज? तर फडसरांनी दूर एक मिनमिनता प्रकाश दाखवला. म्हणले सर तिकडून आवाज येतोय. म्हटलं तिथं काय एखादं गाव आहे काय, शाळा आहे का? गॅदरिंग सुरू असेल तर मुलं गॅदरिंग मध्ये माझी कविता म्हणतात. म्हटलं सर नाही, तिथं शाळा फिळा नाही, ते गाव नाहीये, तो आदिवासी लोकांचा तांडा आहे. तिथली सगळी मुलं आमच्या सोमेश्वर विद्यालयात घाटनांदूरला शाळेत येतात. म्हटलं मग कविता कोण म्हणायले तिथं? म्हटले सर माहित नाही. म्हटलं आपल्याला तिथं जाता येतं काय? म्हटले रस्ता कच्चा आहे पण आपली गाडी जाऊ शकेल. मला उत्सुकता होती ना, कविता कोण म्हणायला. मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला प्रयत्न करून तिकडे गाडी न्यायला लावली. तर तिथं गेल्यानंतर जे दृश्य मला दिसलं ते पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले, अक्षरशः रोमांच उभे राहिले. तिथं आदिवासी नवरदेव नवरीचा विवाह समारंभ सुरू होता. हिरव्या हिरव्या पानांच्या मांडवाखाली आदिवासी नवरदेव नवरीला हळद लावणं सुरू होतं आणि करवली हातामध्ये बॅटरीचा माईक घेऊन, त्या गावात इलेक्ट्रिक नव्हती, बॅटरीचा माईक घेऊन करवली म्हणत होती, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. आदिवासी तांड्यावर आदिवासीच्या विवाह समारंभामध्ये आपली कविता कोणीतरी म्हणते, त्याच्यामुळं माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझ्यापेक्षा जास्त रोमांच आता फडसराच्या अंगावर उभे राहिले की आपल्या एका कवी मित्राची कविता आदिवासी तांड्यावर लग्न समारंभामध्ये तिथले आदिवासी लोक म्हणत आहेत आणि आपण कवीला साक्षात तिथं घेऊन आलेलो आहे. तर ती छोटीशी होती करवली, तिला फडसरांनी बोलावलं आणि तिला म्हणाले, बाळा तू खूप छान कविता म्हटलीस, तुला या कवितेचे कवी माहित आहेत काय? तर त्यांना वाटलं ती लगेच म्हणेल हो इंद्रजित भालेराव. मग आपण लगेच सांगू हेच आहेत इंद्रजित भालेराव आणि मग तिला किती आनंद होईल अशी कल्पना त्यांनी केली. पण असं घडलं नाही, घडलं वेगळंच. त्यांनी विचारलं, बाळा तू खूप छान कविता म्हटली, तुला या कवितेचे कवी कोण आहेत माहित आहे का? तिने उलटा प्रश्न विचारला, कवी म्हणजे काय? कवी म्हणजे काय? ते म्हणाले, तू 5वीच्या वर्गात आहेस ना, तुझ्या अभ्यासक्रमात ही कविता आहे ना? ती म्हणाली, नाही मी 5वीच्या वर्गात नाही. म्हणाले मग? म्हणली मी 3रीच्या वर्गात आहे. म्हणाले मग तू 5वीची कविता कशी काय म्हणते आहेस?
ती म्हणाली माझी ताई 5वीच्या वर्गात होती आणि तिच्या अभ्यासक्रमात ही कविता होती. आम्ही दोघी डोंगरामध्ये म्हशी शेळ्या राखताना नाचू नाचू ही कविता म्हणायचो. तिची ऐकू ऐकू मला पाठ झाली आणि माझा गळा चांगला असल्यामुळं आता सगळे मला म्हणायला लावतात म्हणून मी ही कविता म्हणते आहे. मग मी फड सरांना पुनवलं. म्हटलं फड सर तुम्ही आता तिला काही प्रश्न विचारू नका. तीच पुढे म्हणाली की त्या माझ्या ताईचं जी 5वीला होती त्या माझ्या ताईचं आता लग्न सुरू आहे. तिलाच हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि मी ताईला विचारलं ताई मी कोणतं गाणं म्हणू. तर ताईनं मला सांगितलं की ही कविता म्हण म्हणून मी ती कविता म्हणते आहे. फडसरांना म्हटलं आता तिला पुढचे काही प्रश्न विचारू नका. मी तिला जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हटलं बाळा तू खूप छान गाणं म्हणतेस. तुझं गाणं ऐकून मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून तुला हे बक्षीस. तेव्हा 1000च्या नोटा चलतीमध्ये होत्या. 1000ची नोट खिशातून काढली त्या मुलीच्या हातात दिली आणि आम्ही आमच्या गाडीत बसून निघालो. फडसर अस्वस्थ झाले होते. फडसर म्हणली येडी पोट्टी एवढी चांगली कविता म्हणते आणि तिला कवी म्हणजे काय माहिती नाही. म्हटलं फडसर तुम्हाला एक मी गंमत ऐकवणार आहे. ते म्हणले आता काय गंमत ऐकवता. मी काय ठरवलं होतं आणि काय झालं. म्हटलं सर काय त्याचं वाईट वाटून घेऊ नका पण तुम्हाला एक मजेशीर कविता मी ऐकवणार आहे. तेव्हा शिडीचा जमाना नव्हता. कॅसेट जास्त प्रचलित होत्या. माझ्याकडे एक कॅसेट होती. अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन जे हिंदीतले मोठे कवी आहेत त्यांच्या कवितांचं अभिवाचन केलेलं आहे. ती कॅसेट माझ्याकडे होती आणि त्याच्यामध्ये एक अशी कविता होती हरिवंशराय बच्चन यांची. ती कविता मी मुद्दाम ऐकवली. त्या कवितेचा आशय फक्त मी तुम्हाला सांगतो. त्या कवितेमध्ये हरिवंशराय बच्चन असं म्हणतात की मला लोक फार मोठा कवी म्हणतात. मला सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार मिळाला. मला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू माझा वर्गमित्र आहे. मला लोक फार मोठा कवी म्हणतात. पण मी तेव्हाच स्वतःला मोठा कवी समजेल जेव्हा गंगा नदीच्या काठी गुरं राखणारा एखादा मुलगा माझी कविता म्हणेल. तेव्हा मी सगळ्यात मोठा कवी स्वतःला समजेल. अमिताभ बच्चनच्या बापाचं स्वप्न साकार झालं का नाही मला माहित नाही पण मी न पाहताही त्याच्या पुढचं माझं स्वप्न साकार झालं होतं. आदिवासी तांड्यावरची एक मुलगी माझी कविता म्हणत होती. हे फडसरांना मुद्दाम मी ऐकवलं. पुढे गेलो ते त्यांच्या मित्राचं त्या अंबाजोगाईच्या अलीकडे चाणक्य नावाचं हॉटेल आहे ना त्या हॉटेलवर ते आम्हाला घेऊन गेले. त्या हॉटेलचा मालक त्यांचा मित्र असल्यामुळे ते म्हणाला सर हे पाहुणे रावळे आलेले आहेत तुमचे एवढे मोठे खाली जेवू नका. म्हणाले इथं लोक काही चांगले नसतात तुम्ही छतावर बसा आम्ही तुम्हाला वर जेवण आणून देतो. आम्ही त्या हॉटेलच्या छतावर बसलो. तर त्या गावातून पुन्हा 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 ती मुलगी ती कविता म्हणत असल्याचा आवाज ऐकू येत होता. मी फडसरांना म्हटलं फडसर ती मुलगी तीच कविता पुन्हा पुन्हा का म्हणते आहे. म्हणली इडी पोट्टी कवी म्हणजे काय माहित नाही आणि तीच कविता पुन्हा पुन्हा म्हणायला म्हटले. तुम्ही फारच अस्वस्थ झालेले दिसता हो. म्हटलं तुम्ही काय करा त्या गावात कुणाकडे मोबाईल असेल तर त्याला एका फोन तर करा की ती मुलगी तीच कविता पुन्हा पुन्हा का म्हणते आहे. तर आहे म्हणले एक माझा विद्यार्थी. मग त्याला फोन केला त्यांनी आणि विचारलं का रे बाबा तुझ्या गावात काय सुरू आहे. ते म्हणलं काही नाही एक लग्नाचा कार्यक्रम सुरू आहे. ते गाणे कोण म्हणायले. म्हणलं एक पोरगी म्हणायली. मी एकच गाणं पुन्हा पुन्हा का म्हणायली. तर त्याला हे माहित नव्हतं की आम्ही त्या गावात येऊन गेलोय. फडसर आपल्या गावात येऊन गेले. तो म्हणाला सर तिचं हे गाणं ऐकून त्या हायवेवरून कुणीतरी 2 साहेब लोक त्यांची गाडी घेऊन आपल्या तांड्यावर आले म्हणले आमच्या आणि त्यांना ते गाणं इतकं आवडलं की ते गाणं ऐकून परत जाताना त्यांनी तिला 1000 रुपये बक्षीस दिलं म्हणाले. आणि ही बातमी सगळ्या तांड्यावर झाली म्हणाले. आता सगळ्या तांड्यातले लोक गोळा झाले आणि ते प्रत्येक जण तिला विचारतो 1000 रुपये बक्षीस कोणतं गाणं म्हणलं मन बरं पुन्हा. 1000 रुपये बक्षीस कोणतं गाणं म्हणलं मन बरं पुन्हा. ते म्हणले तिला प्रत्येक जण यायलाय पुन्हा तीच कविता म्हणायला लावायला आणि पुन्हा पुन्हा बक्षीस द्यायला. त्याच्यामुळे तिचं टोपलं म्हणले पैशाने भरून गेलं तिच्या समोरचं. फडसर म्हणाले येडी पोट्टी पैसे गोळा करायले आणि तिला कवी म्हणजे काय माहित नाही. तर मी म्हटलं आपण जर या फडसरांची अस्वस्थता कमी केली नाही तर हे फडसर नीट जेवणार पण नाही. त्याच्यामुळं म्हटलं ह्यांची अस्वस्थता कमी करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांना म्हटलं फडसर तुम्हाला फार वाईट वाटायले ना की एक कवी आपण घेऊन गेलो आणि तो तिची कविता म्हणत होती त्या मुलीला त्याचं नाव माहित नव्हतं. म्हटलं हो ना सर. म्हटलं सर मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणाले काय. म्हटलं तुम्हाला ND पाटील माहित आहेत. म्हणाले हो.
म्हटलं कोण आहे? म्हणले एकेकाळी सेकापचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते आणि रयत शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आहेत म्हटले. म्हटलं हो. म्हणाले हो बरोबर आहे ना? म्हटले हो. म्हटलं एकदा त्यांच्या इस्लामपूर, ते मूळ इस्लामपूरचे, सांगली जिल्ह्यातले त्यांचं गाव, त्यांची स्वतःची एक संस्था आहे तिथं. तर त्यांचं एक कॉलेज आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावानं त्यांनी कॉलेज काढलं. त्या कॉलेजच्या गॅदरिंगला एकदा मी गेलो. पाटील नावाचे प्राचार्य होते ते, त्यांनी मला बोलवलं आणि एकनाथ पाटील आमचा कवी मित्र आहे तिथं, तो मित्र आहे, त्यांनी बोलवलं. गॅदरिंगला गेलो म्हटलं. पण एन.डी. पाटील वेळ फार पाळणारे, मंत्री असले किती मोठा माणूस असला तरी पाहुण्याच्या आधी ते प्राचार्याच्या कॅबिनमध्ये येऊन बसलेले होते व्यवस्थित छानपैकी. नंतर कार्यक्रम संपल्यावर कॉलेजमधल्या लॅबवर जेवले. तेव्हा ते रयत शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी होते. तेव्हा लॅबमध्ये त्या प्रयोगाच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर त्यांनी ताट घेऊन आमच्यासोबत ते जेवले. इतका तो साधा माणूस. आणि माझ्या डोक्यात अभिमान ना की ज्यानं सेकापच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी एवढे मोठे लढे उभारले, त्या माणसाच्या समोर आपण शेतकऱ्यांच्या कविता म्हणतो आहेत. आज आपल्या दृष्टीनं आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे असं मी गृहीत धरलेलं होतं. पण तिथं पण माझा अपेक्षाभंग झाला. कारण गेल्यानंतर प्राचार्यांनी परिचय करून दिला की हे आमचे संस्थेचे अध्यक्ष आणि रयतचे सेक्रेटरी एन.डी. पाटील. मला ते माहीतच होते. मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि मला खूप अभिमान वाटला. माझा परिचय करून दिला एन.डी. पाटलांना. त्यांनी ते म्हणाले हे आपले गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे. एन.डी. पाटील म्हणाले बरं बरं, काय यांचं नाव? ते म्हणाले इंद्रजित भालेराव. ते म्हणले काय करतात हे? ते म्हणाले कविता लिहितात. ते म्हणले कशावर कविता लिहितात? ते म्हणले शेतकऱ्यांवर कविता लिहितात. एन.डी. पाटील म्हणाले काय हो, आजकाल शेतकऱ्यांवर कविता लिहिणारे कवी मला आवडत नाहीत. म्हटलं असं काय झालं बाबा? आपण तर गृहीत धरत होतो की हा शेतकरी आंदोलन करणारा माणूस, आपल्या शेतकऱ्यांच्या कविता यांना फार आवडतील. तर ते म्हणाले काय शेतकऱ्यांच्या कविता लिहिणारे आजकालचे कवी मला आवडत नाहीत. म्हटले काय झालं, कशामुळे आवडत नाहीत साहेब तुम्हाला कवी? ते म्हणाले मला सांगा, आजकाल जे कुणी कवी शेतकऱ्यांवर कविता लिहित आहेत ते काय करत आहेत? एक तर शेतकऱ्यांच्या आयुष्यातला फक्त शृंगार कवितेतून मांडत आहेत, नाही तर शेतकऱ्याला विनोदाचा विषय करीत आहेत. महात्मा फुले यांनी 200 वर्षापूर्वी शेतकऱ्याचा असूड या पुस्तकात जो शेतकरी उभा केला तो धागा पकडून कुणीतरी आजचा कवी कविता लिहितोय का? हा, अलीकडच्या काळामध्ये एक कविता मला आवडू लागली. म्हटलं बाबा एक का होईना या माणसाला कविता आवडते तर खरं. कोणती कविता आवडते? उत्सुकता. कोणती साहेब? म्हटलं तुम्हाला कोणती कविता आवडते? त्यांनी मला ती कविता म्हणून दाखवली, कारण त्यांना ती पाठच होती. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंड्याच्या पोरा आता लढायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंड्याच्या पोरा आता लढायला शिक. म्हणजे आमच्या सगळ्या आंदोलनात मी ही कविता म्हणतो. ही कविता मला फार आवडली म्हणाले. ती सगळी कविता प्राचार्यांनी त्यांना म्हणू दिली आणि नंतर ते म्हणाले ही कविता ह्यांनीच लिहिलेली आहे, इंद्रजित भालेरावांनीच लिहिलेली आहे म्हणाले. आणि मग एन.डी. पाटील एवढा मोठा धाडदिपाड माणूस उठून उभा राहिला आणि मला कवेत घेतलं आणि कडकडून मिठी मारली. म्हणाले अरे बाबा, किती दिवसापासून मी शोधात होतो की ह्या कवितेचा कवी कोण, तर मला कोणी सापडतच नव्हतं. म्हणले आज तू आलास, मला खूप आनंद वाटला. आणि मग ते प्राचार्यांना म्हणाले तुम्ही खूप चांगलं केलं म्हणाले की ज्याच्या शोधात मी होतो तोच पाहुणा तुम्ही गॅदरिंगला बोलावला. आणि नंतर मी जेव्हा ही कविता म्हटली, म्हणजे ही कविता नव्हे, काट्या कुठेचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही कविता जेव्हा मी कर्मवीर भाऊराव पाटील इस्लामपूर कॉलेजला कविता म्हटली तेव्हा ही कविता ऐकून त्यांनी नंतर गॅदरिंगच्या समारोपाला अध्यक्ष म्हणून जे भाषण केलं ते इतकं अप्रतिम भाषण होतं. एका कवितेवर काय बोलावं, एका कवितेचं कसं विश्लेषण करावं, आमचा तिथला कवी मित्र एकनाथ पाटील यानं ते सगळं भाषण लिहून काढलं. आणि त्या काळात लोकसत्तेनं संपूर्ण पानभर ते भाषण छापलं होतं एन.डी. पाटलांचं. माझ्या एका कवितेवर त्यांनी जे भाषण केलं ते, हा किस्सा मी दीना फड सरांना सांगत होतो त्या चैतन्य हॉटेल, चाणक्य हॉटेलमध्ये अंबाजोगाईला. आणि हे सांगून मग त्यांना म्हटलं एवढा मोठा एन.डी. पाटील माणूस. म्हणाले हो ना. म्हटलं त्याला कविता माहित होती? म्हणाले हो. म्हटलं कवी माहित नव्हता? म्हणाले हो की हो. म्हटलं मग एवढ्या मोठ्या माणसाला कविता माहित आहे पण कवी माहित नाही, तर ह्या छोट्या मुलीला आदिवासी तांड्यावरच्या कवी माहित नाही आणि कविता माहित आहे, तर तुम्ही एवढं नाराज का होता? हो गडे म्हटले ते. आणि मग जरा रिलॅक्स झाले. त्यांना म्हटलं कवी कुणाकुणा समोर जाईल,
कवीला कोण कोण ओळखील, त्याची कविता ओळखली जावी, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. कारण कविता हीच त्याची खरी ओळख आहे. तर ती बाप कविता जी महाराष्ट्रात खेड्यापाड्यातल्या लेकरा बाळांना पाठ होती, ती मुद्दाम त्यात तोच विषय कुणीतरी आज सगळ्यांना पाठवला, ती कविता मुद्दाम म्हणून दाखवतो. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. 5वीच्या आकलन कक्षेत शेतकऱ्यांचं जीवन आदर्श नव्हे, रोमॅन्टिक नव्हे, रिअलिस्टिक जीवन कसं दाखवायचं ते त्या कवितेत दाखवलं. म्हणून शेवाळकरांनी ती कविता निवडली होती. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काडी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काडी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडी तो लाकड, माय पेटवी ते चुल्हा. बाप फोडी तो लाकड, माय पेटवी ते चुल्हा. घामा मागल्या पिठाची, काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचाच खातो, जग करी हपाहप. आम्ही कष्टाचाच खातो, जग करी हपाहप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. पुढे गेल्यावर त्या माझ्या शहरातल्या मित्रानं विचारलं, तुझी बहीण कुठे? तुझी बहीण कुठे? तर त्याला मी बहीण दाखवली. माझी बहीण शेळ्या वळत होती. त्याला नेऊन बहिणीचा परिचय करून दिला. त्या बहिणीच्या परिचयाची पण कविता लिहिलेली त्या पुस्तकामध्ये. माझी बहीण राखीते रोज शेतामध्ये शेळ्या. माझी बहीण म्हशीच्या पाठीवर करी पाळ्या. माझी बहीण राखीते रोज शेतामध्ये शेळ्या. माझी बहीण म्हशीच्या पाठीवर करी पाळ्या. माझी बहीण शेंदीते रोज आडावर पाणी. माझी बहीण म्हणीते रोज जात्यावर गाणी. माझी बहीण शेंदीते रोज आडावर पाणी. माझी बहीण म्हणीते रोज जात्यावर गाणी. माझी बहीण लाटीते कशा पुरणाच्या पोळ्या. माझी
बहीण राखीते रोज शेतामध्ये शेळ्या, आता होणार लगीन माझी बहीण जाणार, आता होणार लगीन माझी बहीण जाणार, राही रांजण रिकामा नाही जातही गाणार, राही रांजण रिकामा नाही जातही गाणार, सोबतीने बहिणीच्या झाल्या कशा येड्या खुळ्या, माझी बहीण राखीते रोज शेतामध्ये शेळ्या, माझी बहीण म्हशीच्या पाठीवर करी पाळ्या, माझी बहीण राखीते रोज शेतामध्ये शेळ्या. नंतर मग आईचा परिचय करून दिला आणि मायलेकीचा परिचय करून दिला. ही माझी बहीण छोटी होती, शेतात शेळ्या राखत होती. दुसरी एक बहीण होती, तिचं लग्न झालेलं होतं, ती नांदायला गेलेली होती. ही बहीण नांदायला जाणारच होती, म्हणून शेवटच्या कडव्यात लिहिलेलं होतं की आता होणार लगीन माझी बहीण जाणार, नाही रांजण राही रांजण रिकामा नाही जातही गाणार, सोबतीने बहिणीच्या झाल्या कशा येड्या खुळ्या. तर त्या मायलेकीच्या, जी नांदायला गेलेली माझी बहीण, त्या मायलेकीच्या. आणि थोडीशी प्रातिनिधिक पण ती कविता आहे. खेड्यातली एक आई आहे समजा, तिला 4 लेकी आहेत. पहिली लेक चांगल्या घरी पडली, दुसरी लेक चांगल्या घरी पडली, तिसरी लेक चांगल्या घरी पडली, चौथी लेक चांगल्या घरी पडत नाही. आता पुण्या मुंबईला ह्या कविता आम्ही सादर करतो तेव्हा, असं जेव्हा निवेदन करतो तेव्हा तिथले बाया विचारतात की सर पडली म्हणजे काय, पडली म्हणजे दिल्या गेली हे त्यांना सांगावं लागतं. आमच्या ह्या महिलांना ते सांगण्याची गरज नाही. या महिलांसाठी मुद्दाम ह्या शेवटच्या 3-4 कविता म्हणतो आहे मी. पुरुषांसाठीच्या म्हटल्या. महिला खूप चांगल्यापैकी महिलांची उपस्थिती आहे बाहेर गाव असून सुद्धा. पुढच्या वर्षी जरा याच्यात रचनेत बदल करा, महिलांना समोर बसवा, पुरुषांना बाजूला बसवा. कारण त्यांना बिचाऱ्यांना समोर बसवलं पाहिजे, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. आपण बसतो समोर आणि त्यांना असं बाजूला गावकुसा बाहेर बसवल्यासारखं बसवतो. गमतीचा भाग सोडून द्या. पण त्या एका कुटुंबातल्या, एका खेड्यातल्या गरीब माईच्या 4 लेकींपैकी एका लेकीची जी शोकांतिका झाली, ती गरीब घरात दिल्या गेली. तिला ज्या गावात दिलं ते गाव चांगलं नव्हतं, ज्या घरात दिलं ते घर चांगलं नव्हतं, त्या घरातला कर्ता पुरुष जो होता सासरा, तो स्वभावाला चांगला नव्हता, तिचा नवरा नव्हता चांगला, सासू नव्हती चांगली, सगळं दुर्भाग्य तिचं. आईचा सगळा जीव तिच्यात गुंतलेला. आईला वाटतं की पुन्हा पुन्हा तिनं पाहुणचार घेऊन जावा, माहेराला यावं, म्हणून आई तिला निमंत्रण पाठवते आणि मुलगी आईला उत्तर देते. अर्धी कविता आईचं निमंत्रण, अर्धी कविता मुलीचं उत्तर, अशी ती कविता आहे. ही कविता अमेरिकेला जे पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन झालं, मला वाटतं 15 वर्ष झाली त्याला आता, तेव्हा मराठवाड्यामधून कवींचा प्रतिनिधीमधून मी गेलो होतो. तर तिथं कुठल्या कविता म्हणाव्यात असा मला प्रश्न पडला. शान होजेला झालं होतं संमेलन. ते 6000 खुर्च्यांचं ते सभागृह होतं आणि 3000 खुर्च्या महिला होत्या भरलेल्या. महाराष्ट्रातल्याच महिला होत्या, मराठी भाषिकच, पुरुष आणि स्त्रिया सगळे मराठी भाषिकच त्या संमेलनाला आलेले, जरी अमेरिकेत झालं संमेलन तरी. तर या महिलांच्या समोर कुठली कविता म्हणावी, कारण आम्ही 4च कवी होतो आणि आम्हाला प्रत्येकाला 5-5 कविता म्हणायच्या होत्या. त्यामुळे म्हटलं तर 3 कविता पुरुषांसाठी म्हणून, 2 कविता महिलांसाठी म्हणून, कुठल्या म्हणाव्यात असा माझ्यासमोर प्रश्न पडला. तर मी थोडी भीत ही कविता म्हटली, खेड्यातल्या गरीब माईची आणि लेकीची. पण नंतर 2 दिवस त्या जेवणाच्या मंडपामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन महिला माझ्या भोवती जमा व्हायच्या आणि म्हणायचं, सर तुम्ही आम्हाला रडवलं होती कविता ऐकून. मी म्हणायचं, तुम्ही का रडलात? तुम्ही श्रीमंत कुटुंबातून इथं अमेरिकेत आलेल्या लेकी आहात, तुम्ही गरीब कुटुंबातल्या मायलेकीची कविता ऐकून का रडलात? तर त्या म्हणाल्या, सर कविता लिहिताना तुमच्या डोक्यात काय होतं? हा आमच्या डोक्यात आलाच नाही प्रश्न. आम्ही भारतात राहिलेली दूर देशातली आमची आई
आणि इतक्या दूर देशात पडलेल्या आम्ही तिच्या लेकी असा अर्थ घेऊन आम्ही ती कविता ऐकली, त्याच्यामुळं आम्हाला रडू आलं. एकदा ही कविता सिंदुर्णीला आपले विधानसभेचे मला वाटतं पहिले सभापती होते आचार्य गरुड, बरोबर आहे ना, आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेचे पहिले सभापती आचार्य गरुड, मला वाटतं त्याला आता 17-18 वर्ष झाली. सिंदुर्णीला त्या आचार्य गरुड यांच्या नावानं व्याख्यानमाला घेतात. त्यांचे चिरंजीव देशमुख म्हणून आहेत, ते आमदार होते तेव्हा मी गेलो तेव्हा काँग्रेसचे. तर तिथं ती व्याख्यानमाला होती. देशमुख साहेब व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून बसलेले होते आणि महिलांची उपस्थिती फार छान होती तिथे. तर म्हटलं मुद्दाम ही कविता म्हणावी. ही कविता मी म्हणायला सुरुवात केली आणि महिलांच्या मधून एक उंच आवाजात एका बाईनं रडायला सुरुवात केली. एकदम सभागृह स्तब्ध झालं, मीही स्तब्ध झालो. काय झालं अचानक, काय दुःखद घटना घडली का, या बाई का रडत आहेत. देशमुख साहेब उठले, व्यासपीठावरून खाली गेले त्या बाईच्या जवळ. त्या बाईंचं डोकं त्यांनी खांद्यावर घेतलं, त्यांची पाठ थोपटली. ते दोघं जण काहीतरी बोलले. देशमुख साहेब पुन्हा व्यासपीठावर आले, माझ्या जवळ आले, मला म्हणाले, सर ती माझी बहीण आहे आणि तिच्याही एका लेकीची कहाणी तुमच्या या कवितेतल्या लेकीसारखीच झालेली आहे आणि बेसावतपणे तुम्ही कविता म्हणायला सुरुवात केली. तिला तिचं ते सगळं लेकीचं दुःख आठवायला लागलं आणि न राहून तिला हंबरडा फुटला म्हणाले. पण माझ्या बहिणीने निरोप दिलाय. मला वाटलं निरोप असा दिला असेल की सरांना ही कविता म्हणू नका असं म्हणावं, पण तसा निरोप नव्हता, उलटा निरोप होता की आता मी सावध चित्तानं ही कविता ऐकेल, रडणार नाही. सरांना म्हणावं पुन्हा सुरुवातीपासून ही कविता म्हणा. म्हणजे असे सुद्धा या कवितेचे अनुभव म्हणजे अमेरिकेपासून सिंदुर्णीपर्यंत मला आलेले आहेत आणि मुद्दाम स्त्रिया जेव्हा असतील तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून ही कविता मी मुद्दाम म्हणतो. तर ती माय आपल्या लेकीला निरोप पाठवते. ती बाई ग पाहुणचार घ्यायला येईल. उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. तिथं आता सुरू असल उन्हाचा कहार, इथं आता पिकली ग आंबेराई फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. विहिनीच्या टोमण्यानं कान पिटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल. विहिनीच्या टोमण्यानं कान पिटला असल, रोज रोज शिळी भाकर जीव इटला असल. तुपासंग पुरणपोळी खाऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. रातंदिस काम तुला इसावाबी नसल, रातंदिस काम तुला इसावाबी नसल. लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल. रातंदिस काम तुला इसावाबी नसल, लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल. मायेच्या हातानं न्हावून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. संग मंग गुज बोलू रात जागून काढू, संग मंग गुज बोलू रात जागून काढू. आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. संग मंग गुज बोलू रात जागून काढू. आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू. सकुनाचा हिरवा चुडा लिहून जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी, उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग लेकी. माईचं निमंत्रण लेकीला मिळतं पण लेक धावत पळत येत नाही. माईची तक्रार आहे, लेकीची तक्रार आहे माईकडे की सगळ्या बहिणींना देताना सगळं नीट पाहून दिलं आणि माझ्याच वेळेस सगळं दुर्लक्ष का केलं. म्हणून ती राग राग निरोप पाठवते माईला. ती आपल्या माईला म्हणते, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. लाडाची लाडकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. लाडाची लाडकी लेक तुझी मी, गोरी भुरी होते नव्हती खुजी मी. जावयात पाहिलंस काय, जावयात पाहिलंस काय, माय जाय तुला बोलायची नाय माय, जाय तुला बोलायची नाय. दूध तुप देऊन लखवला मला, किती लाड केलेस मी माहेरी असताना तू माझे.
दूध तुप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. दूध तुप देऊन लखवलं मला, दुपारी दही तू चाखवलं मला. सासूची खाल्ली हाय, सासूची खाल्ली हाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. बापाची दाढी लुचायची मी, पटक्याला तोंड पुसायची मी. सासऱ्याची डिवते गाय, सासऱ्याची डिवते गाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. माहेरी होता विहीर मळा, पाटाच्या पाण्याचा पायाला लळा. सासरी पोळतात पाय, सासरी पोळतात पाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुणी कावळा करीना काव. पाहून दिलास डोंगरी गाव, सकुणी कावळा करीना काव. दुधावर येईन साय, दुधावर येईन साय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय, माय जाय तुला बोलायची नाय. आता शेवटची कविता. मला कविता म्हणायला सुरुवात करून 70 मिनिट झालेली आहेत. शेवटची तुमची 10 मिनिटं घेतो आणि थांबतो. कविता पुष्कळ आहेत. मी अशाच गावाकडच्या शेतकऱ्याच्या जीवनावरच्या 500 कविता लिहिल्या आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनावर. शेतकरी विषय सोडून दुसऱ्या विषयावर कविता लिहिली नाही. लोक विचारतात का बरं लिहिली नाही दुसऱ्या विषयावर कविता. म्हटलं मी शाळेत शिकायला होतो तेव्हा सगळ्या विषयावर कविता होत्या, पण माझ्या बापावर पुस्तकात कविता नव्हती. पुढे मी शिकायला लागलो, मोठा झालो, पाहिलं सगळ्या विषयावर लोक कविता लिहितात, पण माझ्या शेतकरी बापावर कोणी कविता लिहित नाही. म्हणून तेव्हाच ठरवलं की पुढे चालून कवी व्हायचं, फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बापावरच कविता लिहायच्या. म्हणून केवळ शेतकऱ्यांवर कविता लिहिल्या. आणि मला कागद लागत नाही हातात कविता घ्यायला. मला सगळ्या कविता पाठ आहेत माझ्या. बहिणाबाई चौधरींच्या सगळ्या कविता पाठ आहेत, नाधो मानोरांच्या सगळ्या कविता पाठ आहेत, विठ्ठल वाघांच्या सगळ्या कविता पाठ आहेत. त्याच्यामुळं हातात कागद लागत नाही. त्यामुळे कितीही वेळ हा कार्यक्रम चालू शकेल, पण शेवटी काही मर्यादा असते. त्याच्यामुळं आता शेवटची एक 10 मिनिटं मी घेतो आणि थांबतो. शेवटची ही जी कविता आहे, ही कविता म्हणजे माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. ही कविता सुद्धा या भूमीवर मी अनेकदा म्हटलेली आहे. मी इथे या आधी जितक्यांदा आलो 5 वेळा, त्या प्रत्येक वेळी बाबासाहेब पाटलांनी कार्यक्रम चुकवला नाही. कुठेही असले तरी ते धावत पळत यायचे, कार्यक्रमाच्या मध्ये का होईना यायचे, शेवटी भेटायला का होईना यायचे. पण आज मला वाटतं काहीतरी ते दूर दूर कोल्हापूरला गेलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं आहे की इतके दिवस मी तुमचा होतो, आता मी तुमचा नाहीये, आता मी सगळ्या महाराष्ट्राचा झालेलो आहे. त्याच्यामुळे कदाचित ते आलेले नसतील. त्याच्या विरुद्ध दुसरी गोष्ट, आतापर्यंत मी तितक्यांदा आलो, तितक्यांदा बाळासाहेबांची माझी एकदाही भेट झाली नाही. आणि आज मात्र नेमकी त्यांची या संमेलनाच्या वेळेस भेट झाली होती, पण त्यावेळेस मी फारच नवीन माणूस होतो. मी तुमच्या जवळ येण्याची शक्यता नव्हती. मी तुम्हाला दुरून पाहिलेलं होतं. आणि आज मात्र तुम्ही पुन्हा आलेला आहात. म्हणजे बाबासाहेब नसले तरी तुम्ही आवर्जून आहात, त्याचा मला खूप आनंद वाटला. माझ्या आईनं, आपल्याला उत्सुकता असते ना की आपला जन्म कुठं झाला, माया मी कुठं जन्मलो, तेव्हा तू आजोळात होतीस का इथं होतीस, माझा जन्म कसा झाला, अशी एक उत्सुकता असते. तसं आईला मी विचारलं की माझा जन्म केव्हा झाला, तर माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी ती रूपांतरित करून कवितेमध्ये रूपांतरित करून मी तुमच्या समोर मांडतो. भाषा आईचीच, म्हणजे इथल्या आपल्या मराठवाड्यातून. ही कविता जेव्हा मराठवाड्याच्या बाहेर म्हणतो तेव्हा मला यातल्या काही शब्दांचे अर्थ सांगावे लागतात, पण मराठवाड्यात या शब्दाचे अर्थ सांगण्याची गरज नाही. ही कविता म्हणताना काही सूचना मी करत असतो. एक तर ही कविता मी कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो.
ही म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, कदाचित तुम्ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही, म्हणून नेहमी ही कविता मी शेवटी म्हणत असतो. ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलणार नाही, म्हणून ही कविता म्हणण्याच्या आधी या व्याख्यानमालेत मला बोलवलं. पहिल्याच उद्घाटनाच्या सत्रात मला बोलावून सन्मान केला, त्याबद्दल मी या व्याख्यानमालेचे संयोजक, संस्थाचालक सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. एक सूचना की मी 4 कविता म्हटल्या, 5वी शेवटची म्हणतो आहे, पण 500 कविता लिहिलेल्या आहेत. कुणाला उत्सुकता वाटली किंवा सरांच्या कविता आपल्याजवळ असाव्यात, तर आमचे प्रकाशक मित्र आलेले आहेत. अगदी 500 कवितांचं सुद्धा एक पुस्तक आहे, ते 700 रुपयाचं पुस्तक ते 500 रुपयाला तुम्हाला देतात सवलतीमध्ये. बाकीची इतर पुस्तकं आहेत. कबीर या विषयावर नव्यानं मी पुस्तक लिहिले, त्यांना कोणाला उत्सुकता असेल त्यांनी कबीराचं पुस्तक सुद्धा पाहायला हरकत नाही. बाकी छोटी मोठी कवितेची पुस्तकं आहेत, आईवरचं कवितेचं पुस्तक आहे. पुस्तकं पुष्कळ लिहिली, 35 पुस्तकं लिहिली, पण सध्या बाकीची आउट ऑफ प्रिंट आहेत. एक 7 पुस्तकांच्या मला वाटतं काही प्रती प्रकाशित घेऊन आलेल्या आहेत. ज्यांना कुणाला उत्सुकता आहे त्यांनी जाताना इकडे लावलेल्या स्टॉलकडे डोकावून जायला हरकत नाही. ही कविता म्हणताना मला थोडाही अडथळा सहन होत नाही. आतापर्यंत काही अडथळा झालाच नाही, पण मध्येच कोणाचा फोन वाजला, मध्येच कोणाचा फोन आला, मध्येच आमचे फोटोग्राफर उठले, मध्येच कोणीतरी आलं तर मला डिस्टर्ब होतो, त्रास होतो. कधी कधी माझं डोकं सरकतं. इथं दगड नसल्यामुळे मी चष्मा फेकून मारतो, माईक फेकून मारतो, असं काही पण होऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो या शेवटच्या कवितेला काही डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. शेवटची कविता माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. भाषा आपली मराठवाड्यातलीच आहे. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भताना एक कापसाच्या सटी. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भताना एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एच तानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हरण फर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नवत भान, जणू पडलंय पाखरू बिनवारशी उतान. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हरण फर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नवत भान, जणू पडलंय पाखरू बिनवारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी. बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी. लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी, खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी. मला घालून माईन डाल उचलली आधी, नाही अंगामधी बळ तरी माय तरारली. वल्ली कच्ची बाळातीन नदीमधी उतरली, माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळला बाळा नवत्यारे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर, पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना.
असा झाला तुहा जन्म, झाली सगळ्याची दैना, काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहना, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं.